तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पद्मावती नदीच्या संरक्षक भिंतींमुळे शेतकऱ्यांची अडचण, नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून जळगाव जामोद तहसील समोर उपोषणाचा इशारा। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरच्या अंतर्गत येत असलेल्या सहाय्यक कार्यकारी अभियंता जिगाव पुनर्वसन विभाग मलकापूर यांच्या वतीनं जळगाव जामोद शहरालगत असलेल्या पद्मावती नदीवर 400 मीटर लांबीची गॅबियन संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे। सदर बांधकाम अंतिम टप्प्यात असून नदीकाठची धूप थांबवणे आणि नदीलगतच्या नागरिकांचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण करणे या उद्देशाने ही संरक्षण भिंत उभारण्यात येत आहे। परंतु या संरक्षक भिंतींमुळे नदीलगतच्या व परिसरातील शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। ग्रामस्थ व शेतकऱ्यांना नदीपलीकडे ये-जा करण्यासाठी भिंतींमध्ये 8 मीटर रुंदीचे अंतर तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आले होते, परंतु सदर भिंत कायमस्वरूपी बंद करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने 20 मे रोजी एका बैठकीचे आयोजन करून तात्पुरत्या स्वरूपात असलेला रस्ता कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे नदीलगतच्या खेल सोनजी, खामखेड, खेलबारी, कहूपट्टा, सुनगाव भाग 1 व 2, कौलखेड परिसरातील शेतकऱ्यांना रस्ता अभावी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। पद्मावती नदीवरील संरक्षक भिंत कायमस्वरूपी बंद केल्यास या भागातील शेतकऱ्यांना शेतीची कामे करण्यासाठी रस्ता उपलब्ध राहत नसल्याने नागरिक आक्रमक झाले आहेत। त्यामुळे हा रस्ता कायमस्वरूपी बंद करण्यात यावा यासाठी या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं जळगाव जामोद तहसीलदार व सहाय्यक अभियंता जिगाव पुनर्वसन विभाग मलकापूर यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे। या संदर्भात प्रशासनाने शेतकरी हिताचा निर्णय घेऊन तात्काळ प्रश्न सोडवावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। सदर निवेदन देतेवेळी अमोल पांडुरंग केदार, श्रीराम येऊल, महेंद्र नारायण बोडखे, रामभाऊ भुते, गजानन धांडे, संजय डोबे, श्रीकृष्ण ढगे, पांडुरंग ढगे, पुंडलिक खांडे व कैलास पाटील यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। या रस्त्यानं फार पूर्वीचा रस्ता आहे, म्हणजे वहिवाट आहे आणि याच्यातून शेतकरी म्हणजे 10-12 शिवाराचे शेतकरी या रस्त्याने जा-ये करतात। त्याच्यामुळे हा रस्ता चालूच राहायला पाहिजे। याला पर्यायी व्यवस्था दुसरी नाही आहे, कारण की ते जे नदीचं क्षेत्र आहे त्या नदीच्या क्षेत्रावर नदी हे भिंत बांधल्या गेली नाही, त्या रस्त्यावर भिंत बांधली गेलेली आहे। अगोदरचे नदीचं क्षेत्र हे वेगळं आणि हे क्षेत्र वेगळं आहे असं आपलं म्हणणं आहे। हां, कारण की नकाशामध्ये जसं आहे ते हा रस्ता किती जुना होता तरी? हा रस्ता तर आता आमच्या जन्माच्या अगोदरपासून परिचित आहे। हा आमच्या जन्माच्या अगोदरपासून आहे। रस्त्याची कोणत्याही प्रकारची अशी नोंद नाही की बा या वर्षीपासून फार पूर्वीपासूनच याबद्दल काय समाधान निघालंय याबद्दल? आज दिनांक 20/5/2026 रोजी एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। जळगाव जामोद शिवार येथे जिगाव प्रकल्प पुनर्वसन खामगाव यांच्यामार्फत 400 मीटर रुंदीची कॅबिन भिंत बांधण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 8 मीटर रस्त्याचं जे अंतर राहिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही बैठक घेतली। या बैठकीमध्ये कास्तकारांची मागणी लक्षात घेतलेली आहे आणि ती मागणी वरिष्ठांकडे कळवण्यात येईल।